जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आपल्याशी बोलणं चालू होतं. मागच्या एपिसोडमध्ये अनैतिक संबंधांविषयी बोलत होतो की कसं त्यामुळे त्याचा काय परिणाम होतो आणि त्याविषयी समजून घेणं गरजेचं आहे. आजकाल हे अनैतिक संबंध फारच वाढलेत. विवाहित लोकही यात फारच अडकतात आणि याचा परिणाम काय असेल हे माहिती नसल्याने अशा खूप सगळ्या वाईट गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेतात. अशा अनैतिक संबंधांमुळे आपल्या या जन्मात 2 फॅमिलीचा सत्यानाश तर होतोच, मुलांचं भविष्यही बिघडतं. इतकंच नाही तर पुढच्या जन्मात अध्यात्माप्रमाणे बघितलं किंवा कर्माच्या सिद्धांताप्रमाणे पुढच्या जन्मात नरकात जायची वेळ येते. नरकासाठीची कर्म बांधली जातात. म्हणून आधीच याचा विचार करायला हवा. मस्त मजा कराल आणि त्यातून आनंद मिळवाल आणि सहज त्यातून सुटून जाल असं नाही होत. त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणारच. तुम्ही त्यातून सुटू शकत नाही. कारण अनैतिक संबंधांमुळे कित्येक लोकांना दुःख दिलं जातं. त्यात सगळ्यात जास्त तर आपल्या हक्काची जी पत्नी आहे तिला किती दुःख होतं. ती कोणत्या आशा आकांक्षा घेऊन तुमच्याकडे आली, तुमच्या सोबतीने आयुष्य जगायला आपलं सर्वस्व सोडून आली, तुमच्याशी एकनिष्ठ होऊन राहतीये. लग्नाच्या वेळी तुम्हीही शपथ घेतलेली असते की एकमेकांबरोबर एकनिष्ठ राहू. तर ह्या अशा अनैतिकतेनं किती दुःख होतं. किती दुःखद हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडत असतील. ती कुठे जाईल ते दुःखद हुंकार सोडणार नाहीत आणि मग त्याची शिक्षा भोगण्याची वेळ येईल. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. इतकंच काय, पण ज्या स्त्रीशी तुमचे अनैतिक संबंध आहेत ती स्त्री आज नाही तरी या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मात तुमच्या सानिध्यात नक्कीच येईल. कदाचित तुमची मुलगी बनून येईल किंवा सून बनून येईल आणि येऊन ती हाच धंदा करेल. मग कसं काय तुम्ही ते सहन कराल? नाही सहन करू शकणार तुम्ही. ती सोडणार नाही. आणि पत्नीला जितकं खोलवर दुःख झालंय तुमच्यामुळे, या कारणाने ती सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. तीही वैर बांधेल. एक मुलगी आली होती दादाजींकडे आणि आल्यावर इतक्या जोरजोरात रडायला लागली. दादाजींनी विचारलं काय झालं, तर म्हणाली की तुमचे विचार ऐकल्यावर मला मी केलेलं एक खूप खूप वाईट असं कर्म आठवलं. माझं लग्न झाल्यानंतर मला कळलं की माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीशी अफेअर होतं आणि लग्नानंतरही त्यांच्या तेच संबंध चालू होते. जेव्हा मला समजलं मी इतकी चिडले आणि मी त्या मुलीला जाऊन खूप शिव्या दिल्या. आणि इतकंच काय, पण मी तिला ठणकावून सांगितलं की जर तू माझ्या नवऱ्याला सोडलं नाहीस तर मी तुला सोडणार नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मातही मी तुला साप नाही तर नागिण बनून डसीन, पण तुला मी सोडणार नाही. मी किती मोठी चूक केली, म्हणजे मी त्याचं काय होईल कुणास ठाऊक, पण मी स्वतःसाठी नागिणीचा जन्म मागून घेतला. बघा किती भयंकर कर्म बांधलं मी. म्हणून तुम्ही माझ्यावर काहीतरी कृपा करा आणि यातून माझी सुटका करा. मी कशी यातून बाहेर पडू? मग दादाजींनी तिला सांगितलं की तू मनापासून प्रतिक्रमण कर, पश्चाताप कर, प्रायश्चित्त कर, खूप माफी माग. जी स्त्री होती तिच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याची माफी माग पुन्हा पुन्हा. आपल्या पतीमधल्या आत्म्याची माफी माग आणि शक्य असेल तर त्याच्याकडे जाऊन माफी माग आणि यातून सूट. नाहीतर हे तुला सोडणार नाही. आणि हे जे वैर बांधतेस तू, हे वैर कधी सोडशील? हे विषय विकारातलं वैर अत्यंत विषारी असतं आणि कित्येक जन्म ते चालू राहतं. आपल्या जैन धर्मात एक खूप छान पार्श्वनाथ भगवानांची जे 23वे तीर्थंकर भगवान होते त्यांची एक खूप सुंदर कथा आहे. त्यांच्या 10 जन्मापासून हे वैर चालत आलं होतं आपल्या मोठ्या भावाबरोबरचं. शेवटच्या जन्मात जेव्हा ते तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान झाले तेव्हा त्यांचा मोठा भाऊ त्यावेळी कमठ
तो देवगतीमध्ये होता. कमठ असं त्याचं नाव होतं. तर हे 10 जन्मांपासून दोघंही मोठा आणि धाकटा भाऊ असं बनून जन्म घेत राहिले. मोठा भाऊ राजा, राजाचा कुंवर आणि हा सुद्धा धाकटा भाऊ. तर त्यांच्या या 10 जन्मांआधीची ही गोष्ट आहे की मोठा भाऊ हा विषय विकारी होता. खूपच सत्ताधीश होता. अत्यंत रागीट होता. प्रजेला फार दुःख द्यायचा, सतवायचा, खूप त्रास द्यायचा. त्याच्या प्रजेतल्या स्त्रियांची तो अब्रू लुटायचा. तर असे सगळे उलटे धंदे करायचा. आणि हा छोटा भाऊ, ज्यात पार्श्वनाथांचा जीव होता, तो फारच सात्विक होता. कायम भक्तिभावात बुडालेला, साधू संतांच्या मागेच सतत असायचा. त्याचं काही संसारात मन रमायचं नाही. तो वैरागी जीव होता. आणि मग झालं असं की त्यांच्या मोठ्या भावाने पार्श्वनाथांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवायला सुरुवात केली. पार्श्वनाथांची पत्नी सगळ्या राज्यात खूपच सुंदर होती. तिच्या एवढी सुंदर स्त्री दुसरी कुठली नव्हती. म्हणून मोठ्या दिराची नजर तिच्यावर पडली आणि सुरू झाले ते अनैतिक संबंध. एकदा पार्श्वनाथांनी आपल्या पत्नीची ही भानगड स्वतःच्या मोठ्या भावाबरोबरची आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि अनैतिक संबंध रेड हँड पकडलं, समोरासमोर पकडलं. आणि त्यांना इतकं दुःख झालं. ते क्रोधाने लाल झाले. त्यांचे वडील जे राजा होते त्यांच्याकडे जाऊन त्यांनी तक्रार केली आपल्या मोठ्या भावाची की माझ्या मोठ्या भावाने असं केलं. तेव्हा वडिलांनाही खूप राग आला आणि त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला राज्यातून हाकलून दिलं. त्यामुळे त्याला तो फार अपमान वाटला आणि अपमानाचं सूड घेण्यासाठी त्याने घनघोर तपश्चर्या केली. या जन्मात तर मी नाही घेऊ शकणार, पण पुढच्या जन्मात मी नक्कीच या अपमानाचा बदला घेईन. अशा तऱ्हेनं त्यानं जे वैर बांधलं ते 10 जन्मांपर्यंत ते चालू राहिलं. शेवटच्या जन्मातही ते चालू होतं. ज्यामुळे ते दोघं एकमेकांकडे वैरी म्हणूनच बघायचे. खरं तर पार्श्वनाथ हा अत्यंत अलौकिक असा जीव होता. ते त्या वैरापासून दूर जाऊ बघायचे. सुटायची इच्छा होती, पण मोठा भाऊ सोडतच नव्हता. तेव्हा 9व्या जन्मात असं घडलं की मोठा भाऊ राजा होता आणि हा छोटा भाऊ राजकुमार होता. त्यामुळे मोठा भाऊ कायम जुलूम करत राहायचा आणि हे जाऊन सगळ्यांना वाचवायचे आणि तो मात्र दुःखच द्यायचा. एकदा असं झालं की एक मोठी लाकडाची वखार होती. त्या वखारीला त्याने मोठ्या भावाने आग लावली. खूप लोक बिचारे, खूप जीवजंतू, पशु पक्षी त्यात जळून मेले. एका लाकडाच्या ओंडक्यामध्ये एक साप आणि त्याची पिल्लं आणि त्याची बायको असे होते. नागिण पिल्लं असं त्यांचं त्या लाकडात घर होतं आणि ते सगळे तळमळत तडफडत मरायला लागले. तर लहान भाऊ तिथून चालला होता. त्याला अंतर्ज्ञानाने कळलं की याच्यात हे मरतायत. त्यानं त्यांना बाहेर काढलं आणि त्यांच्यावर पाणी शिंपडलं आणि त्यांच्या कानात नवकार मंत्र म्हटला. तीर्थंकर भगवानांचा जीव त्यांच्यात होता. त्यांच्या तोंडून शेवटी असे शब्द कानावर पडताच त्यांचा उद्धार झाला आणि ते देवगतीला गेले आणि देवगती ते धरणेंद्र देव आणि पद्मावती देवी बनले. आणि पार्श्वनाथाच्या त्या काळात जेव्हा त्यांच्यावर संकट आली तेव्हा त्यांनी त्यांचं रक्षण केलं. कमठनी पार्श्वनाथांना बघताच त्याच्यात मागचा सूड जागृत झाला आणि त्यांना इतका त्रास द्यायला सुरुवात केली. पाणी ओतलं गरम आणि तो देवगतीमध्ये होता. आणि हे पार्श्वनाथ मनुष्याच्या शेवटच्या जन्मात होते. पार्श्वनाथ तीर्थंकर भगवानांच्या स्वरूपात होते. वरून अग्नीचा त्याने वर्षाव केला, दगडांचा वर्षाव केला, पाण्याचा वर्षाव केला. इतकं पाणी आलं तरीही ते आपल्या ध्यानात जंगलात एकटे उभे होते. अजिबात विचलित झाले नाहीत. त्यांच्यावरचं संकट बघून देवी देवता जे धरणींद्र आणि पद्मावती होते त्यांना लगेचच
पार्श्वनाथांनी आपल्यावर केलेले उपकार आठवले. ते धावत आले त्यांना वाचवायला. पद्मावती देवींनी कमळ बनवून भगवानांना असं पाण्यात अलगद उचलून धरलं आणि धरणेंद्र देवांनी नागाचा फणा उभारून प्रभूंना वरून संरक्षण दिलं छत्र बनवून, आणि दोघांनी त्यांना वाचवलं. आता यांची वितरागता बघा. जे त्यांना वाचवतायत त्यांच्याबद्दल कणभरही प्रेम नाही, आणि जो कमठ त्रास देत होता त्याच्याविषयी किंचित मात्रही द्वेष नाही, असे होते ते वितरागी. या तीर्थंकरांच्या गोष्टीच लौकिक असतात. हे तर तीर्थंकर होते. आपलं सगळं वैर काढून टाकून ते मोक्षाला निघून गेले. 10 जन्म लागल्या वैरातून सुटकावण्यासाठी. तर मग बाकीच्या लोकांचा, सामान्य लोकांचा तर काय हिशोब. तर अशी ही वैरातून बाहेर पडण्याची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की या जन्मात जे आहे ती मजा करून घ्या, पुढचा जन्म नाही आहे. असं नाही आहे. आपले संस्कार, आपला धर्म आणि आपल्या सगळ्या लोकांचा अनुभव हेच सांगतो की हा जन्मत आहेच, मागचा जन्म आहे आणि पुढचा जन्मही आहे, सोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही सगळ्या कर्मातून मुक्त होत नाही तोवर हे जन्म मरणाचं चक्र चालूच असणार आहे. आम्हाला याचा अनुभव अनेक वेळा आलेला आहे. कित्येक लोकांना आपला मागचा जन्म आठवतो. आत्ताच आमच्याकडे एक ताई आल्या होत्या. त्या आणि त्यांचे पती दोघांचा एकमेकांवर फार जीव होता. दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं. खूप जिव्हाळा होता. खूप प्रेमाने आनंदाने मजेत राहत होते. त्यांना 2 मुलं होती. एक मुलगी होती, 10 वर्षाची मुलगी होती. एकदा ती अशीच ध्यानाला बसली होती आणि करत करत तिच्या त्या जागृत अवस्थेत तिला मागचा जन्म दिसला. मागच्या जन्मात तिने बघितलं की तिचे पती आणि त्यांची मुलगी जी आज 10 वर्षांची आहे, त्या दोघांचे अनैतिक संबंध होते आणि ती स्वतः तिच्या पतीची औरस पत्नी होती. असं सगळं तिने मागच्या जन्मातलं बघितलं आणि ज्याला जातीस्मरण ज्ञान म्हणतात. मागचा जन्म दिसला आणि लगेचच ती आमच्याकडे धावत आली आणि ती विचारायला लागली. म्हणाली, आपल्या ज्ञानामुळे माझ्यात समता आहे, पण आता मला अशा काही चाव्या द्या की ज्यामुळे मला या ज्या गोष्टी माहिती झाल्या त्यानंतर मी माझ्या मुलीकडे माझी लेक म्हणूनच बघू शकेन. मागच्या कुठल्याच गोष्टी माझ्या लक्षात राहणार नाहीत. मी कुठलाही पूर्वग्रह बाळगणार नाही. कुठलाही वैरभाव माझ्या मनात येऊ नये असं माझ्याकडून घडावं. मग आम्ही त्यांना म्हटलं की खूप प्रतिक्रमण कर, पश्चाताप कर, जे काही असेल मागच्या जन्मातलं या जन्मात ते ठेवायचं नाही, विसरून जा सगळं. आणि खरोखरच तिने हे प्रतिक्रमण करून सगळं वैर धुवून टाकलं आणि तिच्याशी प्रेमाचं नातं जोडलं तिनं. तर असं घडू शकतं. ही खरी घटना, सत्य घटना आहे ही. आम्ही स्वतः याचा अनुभव घेतला आहे. ती खूप सुशिक्षित आणि हुशार स्त्री होती, नुसतीच गप्पा मारणारी नव्हती आणि तिने आम्हाला एकटीलाच हे सगळं सांगितलं. त्यात काही मानपानाचा, प्रसिद्धी मिळवण्याचा काही हेतू नव्हता. तर अशी खूप माणसं आमच्याकडे येत असतात जे अनुभव सांगतात मागच्या जन्मांचा. दादा भगवानांनाही मागच्या जन्माच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. श्रीमद राजचंद्रांना सुद्धा या जन्मात, आजच्या काळातही असे ज्ञानी आहे ज्यांना मागचा जन्म दिसतो. एक ताई येते आमच्याकडे. तिला तिच्या नवऱ्याचा हाच त्रास होता. नवऱ्याचं लग्नाआधीपासूनच त्याचे एका मुलीशी अनैतिक असे संबंध होते. लग्नानंतर ते पुन्हा सुरू झाले, चालूच राहिले. इतकंच काय तर ती मुलगी इथे त्यांच्या घरात येऊन राहिली. 2 घरं बसवली त्याने. बायकोला तर बरेच दिवस माहीतच नव्हतं. मुलं मोठी झाली होती. कळलं तेव्हा त्यांना इतकं दुःख झालं. हर प्रकारे त्यांनी आपल्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण नवरा काही ऐकत नव्हता. आणि ती स्त्री ही फारच चिवट होती, ती त्याला सोडत नव्हती. यांनी म्हणजे त्यांच्या बायकोनं आमच्याकडून ज्ञान घेतलं आणि मग तिला समजून चुकलं हा जो नातेसंबंध आहे तो रिलेटिव्ह आहे, रिअलमध्ये नाही आहे. काहीही केलं तरी हा ऐकणार नाही. म्हणून आता जे काही आहे तो हिशोब आता पूर्ण करायचा. राग द्वेष न करता तिने आपल्या पतीचं खूप प्रतिक्रमण केलं आणि तिने सांगितलं, जर तुम्ही तिला सोडू शकत नसाल तर मला सोडा. त्यासाठी माझी तयारी आहे. माझी अशी इच्छा आहे की आता मी माझं आध्यात्मिक जीवन जगावं. माझ्या
जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याचा पुरुषार्थ करावा, मुलांबरोबर राहावं, मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यांना चांगला माणूस बनवावं ज्यामुळे त्यांचं जीवन सुखी होईल. तर अशा प्रकारे ती नवऱ्यापासून वेगळी झाली. पण तिने काही घटस्फोट घेतला नाही, पण ती वेगळी झाली. मुलांची नीट काळजी घ्यायला लागली आणि मोठ्या मनानं तिनं आपल्या नवऱ्याला माफ केलं. आणि दुसऱ्या बाईला तिने म्हटलं, माझा नवरा तुला आवडतोय ना, राहू दे तुझ्याकडे, तू त्याच्याशिवाय जगू शकत नाहीस ना, तर तू राहा त्याच्याबरोबर. मी माझ्या आत्म्याच्या आधारे, माझ्या मुलांच्या आधारे माझं आयुष्य जगू शकेन. तर बघा, कधीकधी विषयांध झाल्यावर काय होऊ शकतं. विषयांध म्हणजे हे सगळं जे मोहाचं वातावरण आहे, काय करावं आणि काय करू नये, काय नैतिक आहे काय अनैतिक आहे याचं काही भानच उरत नाही. आणि असं काहीतरी करून बसतात ज्यामुळे सगळे लोक दुःखी होतात, स्वतःही दुःखी होतात, इतरांनाही दुःखी करतात. असं दुःख इतरांना देऊन काय फायदा. एक भाई येतात, इतकं वय झालंय, आता मोठी मुलं झाली आहेत, लग्न झाली आहेत मुलांची, आणि आता बायकोला म्हणतात की तू मला अजिबात आवडत नाहीस, मला दुसरीच कोणीतरी आवडते. लंडनमध्ये येथे अरे आत्तापर्यंत चांगली वाटत होती, इतकी मोठमोठी मुलं होईपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता, आणि आता म्हणतोय की आवडत नाही आहे, आणि आता म्हणतो नाही ते तर मी निभावून नेत होतो. तर बघा, हे असं वागतात, दोन्ही बाजूनी मजा मारतात. आता दुसरीकडे जातोय तर पत्नी म्हणाली की ठीक आहे, तुम्ही माझ्यापासून घटस्फोट घ्या आणि तिच्याबरोबर राहा, मला काही गरज नाही आहे. तर बघा, अशी परिस्थिती उद्भवते. तर तोही म्हणाला मला काहीच तुझी गरज नाही आहे. बघा, हे सुद्धा किती वाईट आहे. आता मुलांवर त्याचा काय परिणाम होईल. एकदा एकाची बायको तर सांगत होती, तिचा पती तो तर दोन तीन किती स्त्रियांबरोबर अनैतिक संबंध ठेवून होता. तर ती बायको येऊन आम्हाला सांगायला लागली की आता मी काय करू. आम्ही म्हटलं काय करणार. म्हणाली माझी 2 मुलं आहेत, मुलांच्या लग्नाचा विचार करते, आणि ही भानगड लोकांना कळली तर चांगल्या घरातली मुलगी तर आम्हाला मिळणारच नाही. म्हणून ती सगळं चुपचाप सहन करत राहिली, आणि मग मुलांची लग्न होईपर्यंत सगळं निभावून नेलं तिने. आणि जशी मुलांची लग्न झाली तिने नवऱ्याला सोडून दिलं, आणि नवऱ्यानेही तिला सोडून दिलं, दुसरीबरोबर निघून गेला, आणि ही आपली देवभक्तीमध्ये आयुष्य व्यतीत करत राहिली. तर अशा स्त्रिया किती सहन करतात आपल्या मुलांच्या आनंदासाठी, त्यांचं सगळं काही त्या सहन करतात, आणि आपलं आयुष्य आपल्या पतीच्या नावे ओवाळून टाकतात. ती कधीच दुसरा नवरा शोधत नाही, पण तो मात्र दुसरी शोधतो. आपल्या भारतात अशा स्त्रिया कमी असतात. त्या बिचाऱ्या जसं आयुष्य असेल तसं पूर्ण करतात आणि दुसरीकडे कुठे बघत नाहीत. पण आजकालच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्रिया जेव्हा नोकरी करतात तेव्हा हे सगळे संस्कार विसरून जातात, आणि आपल्या नवऱ्याशिवाय इतर कुठेतरी अनैतिक संबंध सुरू करतात. बाहेरच्या ऑफिसमध्ये बॉसचा चकचकीतपणा बघतात. ते त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जातात, छान छान कपडे आणून देतात, दागिने आणून देतात, त्यामुळे अगदी भारावून जाते ती. मोहामुळे ती त्याच्यामध्ये अडकते. सगळ्या चांगल्या गोष्टी तिला गिफ्ट म्हणून मिळतात, ते बघून ती वाहवत जाते. आणि आजकाल तर अशा मोठमोठ्या सिरीजमध्ये, कॉस्मोपॉलिटन सिरीजमध्ये चारित्र्य इतकं चीप झालं आहे, ते अगदी कवडी मुलानं विकलं जातं. ही किती चीप गोष्ट आहे बघा. आपल्या भारतवर्षात जो ऋषीमुनींचा देश आहे, जिकडे ऋषीपती आणि ऋषीपत्नी एक पुत्र किंवा एक पुत्री एवढाच विषय संबंध ठेवायचे, त्यानंतर ब्रह्मचर्यात जगायचे, या सगळ्या गोष्टींचा आज स्वप्नातही विचार केला जात नाही. आणि हे सगळं आपल्याला आज बघावं लागतंय. हे आपलं दुर्भाग्य आहे की असेही दिवस आलेले आहेत, पण अजूनही काही बिघडलं नाही. जे कोणी अशा फासात अडकलेले आहेत त्यांनी त्यातून बाहेर पडा, पश्चाताप करा. मरण्यापूर्वी मनापासून पश्चाताप केला ना तर तुम्ही त्यातून नक्कीच सुटू शकता, आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळू शकते. आमच्याकडे एक भाई आले होते, त्यांना वेळ नव्हता, फक्त 20 मिनिटच त्यांना वेळ होता, त्यांना फ्लाईट गाठायची होती. तर कुणीतरी त्यांना सांगितलं जाता जाता तुम्ही निरुमांना भेटून जा. त्यांनाही वाटलं की चला आपण त्यांना भेटावं. त्यामुळे ते आमच्याकडे आले.
तेव्हा आम्हाला वेळ नव्हता. त्यावेळी फक्त 10 मिनिटात त्यांना एकदम शॉर्टमध्ये आम्ही त्यांना हे ज्ञान सांगितलं, आत्म्याचा आत्मा काय आहे आणि हे सगळं काय आहे, वास्तव काय आहे. त्यांनी त्या 10 मिनिटात आम्हाला काही खाजगी गोष्टी सांगितल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणाले, माझे एका स्त्रीबरोबर अनैतिक संबंध जुळलेत. माझी पत्नी खूपच सोज्वळ आहे, खूप चांगली आहे, मुलंही आहेत, पण माझ्याकडून हे असं घडलं आहे, मी अडकलो यात. मी कोणाचाच दोष मानत नाही आणि आत्ता तरी मीच दोषी आहे हे आपल्याकडून ज्ञान मिळाल्यावर पूर्ण समजलं आहे. आता मी यातून बाहेर पडू इच्छितो, पण कसा काय मी यातून बाहेर पडू ज्यामुळे माझं घर वाचेल. ती स्त्री तर मला अजूनही सोडायला तयार नाही आहे. माझ्या ऑफिसमध्येच काम करते ती. तर मी काय करू ज्यामुळे माझी सुटका होईल. तिला मी इतकं सगळं सुख दिलं, तिच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत मी. आता मी तिला कसा बरं सोडू याचंही मला दुःख होतं. त्या माझ्या ठेवलेल्या बाईला मी कसा सोडू. बायकोला तर मी नाहीच सोडणार, पण तिलाही मी नाही सोडू शकत. माझं मन मानत नाही आहे. तिला दुःखी करून कसं चालेल. आणि आम्ही त्यांना सांगितलं की हे बघा भाई, जे झालं ते झालं, पण आता नीट विचार करा. आत्ताही दोघींपैकी एकीला तर तुम्ही दुःख देताच आहात, देतच राहणार आणि पुढेही देत राहालच. तर म्हणून जिचा तुमच्यावर जन्मसिद्ध हक्क आहे, जिच्याशी तुमचे लग्नाचे संबंध जोडलेले आहेत, तिच्या सुखाचा तुम्ही प्रथम विचार करावा. तुमचं कर्तव्य हेच आहे की जिच्याशी तुम्ही लग्न केलं तिला सुखी करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आधी तिचं सुख बघा आणि मग दुसरीचं बघा. आणि तिच्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात. तिला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं खुश करा. तिला पैसे द्या, घर द्या, तिला हवं ते द्या आणि समजावून सांगून नीट माफी मागा आणि यातून बाहेर पडा. एकदाचा तिच्याशी असलेला विषय विकार बंद करा आणि पूर्णपणे त्यातून सुटा. तिने कितीही तुम्हाला विनवण्या केल्या, किती रडली, किती विरोध केला, तरी तुम्ही विरघळून जाऊ नका. हे सगळं ती करणारच. ती स्त्री सगळी हत्यारं वापरणार, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की मला बंधनात ठेवण्यासाठीच ती हे सगळं नाटक करते. हो, खरं तर तुम्हीच हे सगळं केलंय, पण आता मात्र याशिवाय इतर कुठलाच मार्ग नाही आहे. दुःख होईल तिला, त्यासाठी तुम्ही मनापासून पश्चाताप आणि प्रतिक्रमण करा. आणि तिला सांगा की तू जर विवाहित असशील तर आपल्या नवऱ्याबरोबर राहा. आणि जर का तिचं लग्न नसेल झालेलं तर सांग की दुसरा चांगला मुलगा शोध आणि लग्न करून टाक. असं जगून तुझं आयुष्य व्यर्थ जाईल. माझ्याकडून तुला फक्त विषय सुख मिळेल, पती मिळणार नाही, संसार मिळणार नाही, घर नसेल, मूल मिळणार नाही. असं तिला समजावून तिला चांगल्या प्रकारे तिचा संसार मांडायला मदत करा. पण तिच्याबरोबरचा विषय संबंध पूर्णतः बंद करा. आणि आपली जी लग्नाची बायको असते तिच्याशी असे संबंध नैतिक आहेत. तर त्या भाईंनी ते ऐकलं, त्यांना मनापासून ते पटलं. त्यांना सुटका हवी होती, पण त्यांना असं वाटत होतं की यामुळे मी तिला दुःख देईन, त्यामुळे इकडेही गुंतले होते, तिकडेही गुंतले होते. अरे, दोघी एका म्यानात 2 तलवारी कशा राहतील. एकीलाही नीट राहता येणार नाही. म्हणून सोडून द्या हे सगळं. एकीबरोबरच नीट राहा, तिच्याशी एकनिष्ठ राहा. ही तर प्रतारणा झाली. भगवानसुद्धा प्रतारणा करणाऱ्याला क्षमा नाही करत. मग बायको कशी करेल बरं, मुलं कशी करतील, तुमचे सासू सासरे आई वडील कसे करतील. तर या सगळ्या गोष्टी सोडून द्या. जे काही आहे आपल्या पत्नीकडूनच सगळ्या सुखांचा लाभ घ्यायचा असतो, इतरत्र कुठेही नाही. आजवर जे घडलं ते आता बंद करा आणि आपल्या जीवनात एकपत्नी व्रत आणि पत्नींनी एकपतिव्रत पाळायचं. हा आपल्या हिंदुस्थानातला जो संस्कार आहे पती आणि पत्नीमधला, तो तोडू नका आणि दृष्टी बिघडवू नका. कोणाशीही अनैतिक नातं ठेवायची गरज नाही आहे. या सिद्धांताप्रमाणे चालाल तर तुम्ही तुमच्या जीवनात सुखी व्हालच, शिवाय आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना, आपल्या आईवडिलांना सगळ्यांनाच तुम्ही सुखी ठेवाल. जय सच्चिदानंद.